15 वर्षांचं प्रेम, 15 वर्षांचं लिव्ह इन रिलेशनशिप. मात्र या नात्यामध्ये तिसऱ्याची एंट्री होते आणि 15 वर्षांच्या नात्याचा रक्तरंजित शेवट होतोय. एकाच घरामध्ये इतकी वर्ष सोबत राहणं, एकमेकांची सुखदुःख शेअर करणं, ज्या व्यक्तीला जीव लावला त्याच व्यक्तीला तिसऱ्या व्यक्तीच्या मदतीने संपवलं. कहर म्हणजे हत्येनंतरही मृतदेह तब्बल 18 तास घरात ठेवण्यात आला आणि त्यानंतर विल्हेवाट लावण्यासाठी कसारा घाटाच्या दरीमध्ये फेकून देण्यात आला. मग पुढे असं नेमकं काय घडलं की या मर्डर मिस्ट्रीचा धागा पोलिसांच्या हाती लागलाय? शिवाय 15 वर्षांच्या प्रेमाचं नेमकं वैरात रूपांतर कसं झालंय? या नात्यामध्ये तिसरी व्यक्ती नेमकी कोण होती? हत्या ही सगळी नेमकी कशी प्रकारे करण्यात आलीये? चला तर नाशिक हादरवणाऱ्या या धक्कादायक घटनेचा पुढील काही मिनिटांमध्ये संपूर्ण आढावा जाणून घेऊयात. नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. राज्यात दर 4 दिवसांनी प्रियकराने प्रियसीला मारलं, पत्नीने नवऱ्याला मारलं, दोघांच्या नात्यामध्ये कुणीतरी तिसरं येतंय, अशा कित्येक घटना घडतायत आणि त्यातून भयंकर कृत्य सुद्धा समोर येताना दिसतंय. आता पुन्हा एकदा अशीच एक अंगावर काटा आणणारी घटना नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरातील स्वराज्य नगर मधली घडलेली आहे. इथल्या एका रो हाऊस मध्ये 39 वर्षीय वसंत गोरखनाथ सातपुते आणि 37 वर्षीय हसीना हबीब शेख हे गेल्या 15 वर्षांपासून लिव्ह इन मध्ये राहत होते. वसंत कुठलाही नोकरी किंवा व्यवसाय करत नसल्यामुळे त्यांचा जो काही खर्च होता तो सगळा हसीना करत होती, अशी माहिती खरं तर पोलिसांच्या प्राथमिक तपासामधून समोर आली आहे. आणि दोघंही इतकी वर्ष एकत्र राहत होते. मात्र काही काळानंतर हसीनाच्या आयुष्यात साहिल शहा नावाचा एक व्यक्ती आला आणि इथूनच या सगळ्या नात्यामध्ये वादाला सुरुवात झाली. पुढे हसीना आणि साहिल यांच्यामध्ये सुद्धा जवळीक वाढू लागली. त्यामुळे वसंत आणि हसीना यांच्यामध्ये सुद्धा भांडणं होऊ लागली. हळूहळू हे वाद जे आहेत ते विकोपाला गेले आणि एका बाजूला 15 वर्षांचं जुनं नातं होतं आणि दुसऱ्या बाजूला हसीनाच्या आयुष्यात आलेलं हे एक नवं नातं होतं. या लव्ह ट्रायंगल मधूनच पुढे सगळं जे हे प्रकरण आहे ते हत्येपर्यंत गेल्याचा पोलिसांचा संशय आहे आणि यातला घटनाक्रम आता आपण टप्प्याटप्प्याने समजून घेऊयात. तर 5 ऑगस्टच्या सायंकाळी वसंत सातपुते हे आपल्या घरामध्ये झोपले होते. त्याच वेळी हसीनाचा प्रियकर म्हणजेच साहिल शहा हा वसंत शहा यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरापर्यंत पोहोचला. साहिलला पाहिल्यानंतर वसंतला जाग आली. त्यानंतर दोघांमध्ये जोरदार भांडण सुरू झालं. सुरुवातीला वाद झाला आणि नंतर दोघांमध्ये सुद्धा झटापट सुरू झाली. याच वेळी साहिलने हसीना समोर वसंतचा गळा धरला आणि त्यातच वसंतचा मृत्यू झालाय. दरम्यान वसंतचा मृत्यू झाल्यानंतर साहिल आणि हसीना दोघंही चांगलेच घाबरले. धक्कादायक बाब म्हणजे हसीना आपल्या प्रियकराच्या या काळ्या कारनाम्यामध्ये सुद्धा नंतर सहभागी झाली आणि आता पुढे नेमकं काय करायचं, मृतदेह कुठे ठेवायचा, त्याची विल्हेवाट कशी लावायची याचा विचार दोघं सुद्धा करू लागले. त्यानंतर मृतदेह लगेचच बाहेर काढू शकत नसल्यामुळे आणि घरातही फार काळ ठेवू शकत नसल्यामुळे तब्बल 18 तास वसंतचा मृतदेह घरात ठेवला आणि त्यानंतर साहिल शहाच्या एका नातेवाईकाला सोबत घेऊन, ज्याचं नाव मोईन शहा असं होतं, त्याच्या साथीने मध्यरात्र होताच मृतदेह कारमध्ये ठेवून त्याची विल्हेवाट लावण्याकरिता तो नेण्यात आला. कोणाच्याही हाती मृतदेह लागू नये आणि पुरावे सापडू नये म्हणून हसीना आणि तिच्या साथीदारांनी मृतदेह कारमध्ये टाकून कसारा घाटाच्या दिशेने प्रवास करायला सुरुवात केली आणि कसारा घाटामध्ये पोहोचल्यानंतर वसंत याचा मृतदेह घाटातील दरीमध्ये फेकून देण्यात आला. मात्र या सगळ्यानंतर या सगळ्याचा उलगडा नेमका कसा झालाय हे समजून घेणं सुद्धा महत्वाचं आहे. तर झालं असं की 16 ऑगस्टच्या दिवशी एका ट्रक चालकाने पोलिसात तक्रार दिली आणि हसीना आणि तिच्या या दोन्ही साथीदारांना मृतदेह दरीत फेकताना या ट्रक ड्रायव्हरने पाहिलं असण्याची शक्यता इथे निर्माण झाली आहे. परंतु त्याच्या तक्रारीनंतर नाशिकच्या इंदिरानगर पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक खोल तपास सुरू केला आणि त्यानंतर गुन्हे शाखा युनिट 1च्या पथकाने तपास अगदी खोलवर केला. पोलिसांनी ड्रोनच्या सहाय्याने, तांत्रिक माहितीच्या सहाय्याने आणि इतर पुराव्यांच्या मदतीने कसारा घाट परिसरामध्ये शोध सुरू केला. घाटातील दरीमध्ये पोलिसांनी शोध घेतला असता मृतदेह त्यांना सापडला सुद्धा आणि मृतदेहाची ओळख पटवली असता तो वसंत गोरखनाथ सातपुते याचाच असल्याचं देखील स्पष्ट झालंय. मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास आणखी वाढवला. वसंत आणि हसीना राहत असलेलं घर, तिथे घडलेली ही एकूण घटना आणि त्यानंतर मृतदेह कसारा घाटापर्यंत कसा नेण्यात आला याचा देखील तपास करण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांनी हसीना हबीब शेख आणि साहिल शहा आणि मोईन शहा या तिघांना सुद्धा सध्या ताब्यात घेतलंय.
तिघांची देखील चौकशी सुरू करण्यात आली आहे आणि या प्रकरणात हसीना हबीब शेख हिच्या विरुद्ध नाशिकच्या इंदिरानगर पोलीस ठाण्यामध्ये अपहरणासह खुनाचा गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय। आता पोलिसांसमोर अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत, जसं की वसंत आणि हसीना यांच्यात नेमकं कशावरून भांडण होत होतं, हसीना आणि साहिल यांचं नातं नेमकं कधी सुरू झालं, 5 ऑगस्टला घरात नेमकं काय घडलं होतं आणि ही घटना त्यावेळी वादातून घडली की आधीपासूनच हा सगळा प्लॅन तयार होता। या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता पोलिसांच्या अधिक तपासातून पुढील काही दिवसांमध्ये समोर येतील। पण या सगळ्या प्रकरणामध्ये सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे 15 वर्षांचं प्रेमाचं नातं इतक्या टोकाला गेलं। जिथे लोक प्रेमासाठी त्याग करतात तिथे तिसऱ्याच्या येण्याने एकाचा जीव गेलाय। परंतु गेल्या काही दिवसात जर पाहिलं तर पती पत्नीच्या किंवा रिलेशनशिपमध्ये वाद झाल्याने हत्येच्या कित्येक घटना ज्या आहेत ते समोर येत आहेत। राज्यात अशी अनेक प्रकरणं गाजलेली आहेत, मग ते नाशिक असो किंवा पुणे असो। या शहरांमध्ये गुन्हेगारीचं प्रमाण सुद्धा आता दिवसेंदिवस वाढत चाललंय। त्यामुळे कायद्याची कुणाला भीती राहिली की नाही असेच प्रश्न आता पडू लागलेत आणि या सगळ्या घटना ज्या घडतायत त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये सुद्धा दहशतीचं भीतीचं वातावरण आता निर्माण होऊ लागलंय। तुर्तास आपण इथेच थांबूया, मात्र तुमचं या सगळ्या प्रकरणाबद्दलचं मत काय आणि वारंवार वाढणाऱ्या या ज्या घटना आहे याबद्दलचं सुद्धा मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा। आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटच्या YouTube चॅनलला, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला सुद्धा फॉलो करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।